एटीएम मशीनचा वीज पुरवठा खंडित करून रोख रक्कम लंपास करणाऱ्या राजस्थानमधील टोळीच्या 2 सदस्यांना नागपूरच्या इमामवाडा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींनी मेडिकल चौकातील एका एटीएममधून 10,000 रुपये उडवले होते। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धर्मेंद्र सिंग आणि साजिद जोहरू यांचा समावेश आहे। हे दोघंही राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून विविध बँकांचे 20 एटीएम जप्त केले आहेत। साजिद हा व्यवसायानं शिंपी आहे, तर त्याचा दुसरा साथीदार धर्मेंद्र हा गणिताचा शिक्षक आहे। साजिदनं भरतपूर इथं राहणाऱ्या मित्राकडून एटीएम मशीनमधून चोरी करण्याचं कौशल्य शिकलं होतं। या दोघांकडून बँक ऑफ महाराष्ट्र आणि पीएनबी बँकेचं एटीएम कार्ड सापडलं असून यामुळे या बँकांमध्ये बसवण्यात आलेल्या मशीनमध्ये छेडछाड करून आरोपींनी रोकड पळवली असल्याचा संशय पोलिसांना आहे। हे दोनही आरोपी 9 जून रोजी रेल्वेनं नागपूरला आले आणि दिवसभर रेकी केल्यानंतर 10 जून रोजी त्यांनी उंटखाना येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्ये छेडछाड करून 10,000 रुपये काढले। मात्र मशीनमध्ये छेडछाड झाल्याची माहिती बँकेच्या सर्व्हर रूमला गेली होती। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता त्यात हे 2 आरोपी दिसले। या आधारे एटीएम मधून पैसे काढणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। हे दोन्ही आरोपी भरतपूर राजस्थान राज्यातले आहेत। यांची मोडच या प्रकारे आहे की हे बँकेच्या एटीएम मध्ये जाऊन एटीएम मधून पैसे काढतात आणि ज्यावेळेस कॅश येत असते बाहेर, त्यावेळेस दुसरा आरोपी जो आहे तो एटीएमच्या मशीनची तांत्रिक बिघाड करून एटीएम मशीन बंद करतो। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आरोपींना पैसे मिळालेले असतात, परंतु बँकेला मेसेज जातो की पैसे गेलेले नाहीयेत। त्यामुळे हे पैसे त्यांच्या अकाउंटला पुन्हा मिळून जातात। या प्रकारे त्यांनी नागपूरमधून 10,000 रुपये काढलेले आहेत। तरी या आरोपींचं पूर्व रेकॉर्ड काही आहे का, यांनी इतर ठिकाणी काही गुन्हे केले आहेत का, याबाबत आम्ही राजस्थान पोलिसांशी संपर्क साधलेला आहे, परंतु अद्यापर्यंत काही माहिती प्राप्त झालेली नाहीये। तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास इमामवाडा पोलीस ठाणे येथे करण्यात येत आहे।